माझा प्रश्न पुढचा असा आहे की स्थानिक पातळीवरती जे लोक काम करतात पक्षासाठी किंवा त्या संघटनेसाठी किंवा आता तुम्ही सरपंच पदावरती कार्यरत राहिलात, आपल्या गावाच्या विकासाच्या बाबतीत तुम्ही एखादं मत व्यक्त केलं किंवा एखादं धोरण मांडलं दादांपुढे, तर त्या मताला दादांनी विचारात घेतलं नाही असं कधी तुम्हाला जाणवलं आहे का? विचारात घेतात म्हणजे आपल्या विकासाच्या कामासंदर्भात दादांनी ह्याच्या अगोदर आम्ही बऱ्याच वेळा दादांकडे गेलो. अल्पसंख्याक निधीमधून त्यांनी राशनसाठी बऱ्यापैकी कामं दिली, 60-70 लाख रुपयाची कामं दिली राशनला. तसं पाहिलं तर बाकी आता जे खासदार आहेत, जसे दुसरे आमदार आहेत, ते त्यांनी बी दिलेले आहेत कामं. असं नाही की बाबा ह्यांनी दिली, परंतु आता हे स्थानिक बॉडीवर होते, त्यांची सत्ता होती, त्या काळात त्यांनी कामं दिली. नंतरच्या काळात राम शिंदेंनी मी एक काम दिलं होतं आम्हाला, परंतु त्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला आणि ते काम आज बी बंद अवस्थेत आहे. बुद्धविहाराचं काम होतं ते 50 लाखाच्या, पण ते त्यांनी दिलं होतं, परंतु त्या कामात अडथळा कुणीच आणला, मध्ये आणला आणि ते काम आज बी बंद आहे. त्याच्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकलेलं नाही. आणि आज आता तसं पाहिलं तर आज आम्ही ह्या नवीन आलो आहे रोहितदादाकडे. आम्ही तसे रिपाई भाजपचेच पहिल्यापासून त्यांचं काम करत होतो, त्यामुळे आता ह्यांच्या मला तेच तर म्हणायचं आहे, म्हणजे आता तुम्ही नवीनच आहेत. हां, आम्ही नवीन आहेत. आता ह्यांच्या पक्षातल्या काय त्यांचे नियम आहेत, अटी त्यांच्या काय पद्धतीत सरपंच नात्याने तुम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी धोरण घेऊन नाही, आम्हाला त्यांनी सगळ्या कामाला कुठल्या असा अडथळा तयार केलेला नाही. त्यांनी आम्हाला कुठल्या कामाला होकार दिला आणि त्यांनी बऱ्यापैकी त्यांची कामं आम्हाला निधी बी दिला भरपूर. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे दीपकजी, यंदाच्या निवडणुकीमध्ये रोहितदादांची सर्वात जमेची बाजू कुठली वाटते तुम्हाला? सगळ्यात जमेची बाजू म्हणजे दादांकडं फ्युजन असल्यामुळं युवा दादांकडं आकर्षित झालेला आहे आणि सगळ्या युवकांना अशी अपेक्षा आहे की बाबा आपल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलायची ताकद फक्त रोहितदादांमध्ये आहे. ह्या एका ह्याच्यावर कर्जत जामखेडमधले सगळे युवा म्हणजे 18 वर्षाच्या पुढचे सगळे जे आहेत आत्तापर्यंत सगळ्यांना असं अपेक्षित आहे की एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की युवकांनीच ही निवडणूक हाती घेतलेली. असं आहे, रोजगार उपलब्ध होईल. आज राम शिंदे साहेब जे 5 वर्ष मंत्री होते 4-5 पदाचे म्हणजे त्यांच्याकडे जवळपास 5-7 खात्यांचा कारभार होता. हा, तर मी म्हणतो कर्जत जामखेड तालुक्याला रोजगार काय भेटला? काहीच रोजगार नाही. आज लोक उपाशी झोपतात, काय घरं आज उपाशी झोपतात. मी अन्नाची गाठ घ्यायला गेलो ग्रामपंचायतला, त्यावेळेस कमीत कमी 20 ते 25 बाया अन्नापाशी आलते की आमच्या घरातलं धान्य नाही, अन्न नाही. त्यावेळेस अण्णांनी त्यांना धान्य घेऊन दिलं. या अशी परिस्थिती इथं, कामच नाही, रोजगार नाही अजिबात कोरोनाच्या काळात. हा, मला काय असं वाटतं, रोहित पवार दादा काहीतरी रोजगार उपलब्ध करते युवांसाठी. हे आमचं तरमळ आहे, आमची रोजगार भेटावा लोकांना, हीच आमची तरमळ आहे, दुसरं काय नाही. गेले 25 वर्ष भाजपच्या ताब्यात सत्ता होती. 15 वर्षे सदाशिव लोखंडे होते, 10 वर्षे राम शिंदे होते, परंतु 25 वर्षाच्या काळात विकास भाजपला काय करता आलेला नाही. रोजगाराच्या संधी निर्माण करता नाही आल्या, पाण्याबाबतीत योग्य असं नियोजन करता आलं नाही. फक्त ह्यांनी काय केलं, फक्त कार्यक्रम अटेंड करणे, लोकांच्या कार्यक्रमाला हजर राहणे, हीच ह्यांनी केलं. परंतु रोहित पवार आल्यानंतर विकासाला चालना मिळाली. MIDC सारखा इतका मोठा प्रश्न जोपर्यंत आम्ही जवळजवळ 40 वर्षापासून ऐकत होतो की बा आपल्या कर्जत जामखेडला MIDC होणार आहे, कर्जत जामखेड होणार, पण ती झाली, त्याच्यावरूनही वाद आहेत थोडे, आणि पण ती झाली नाही. परंतु रोहितदादांनी तिथं MIDC तोंड फोडलं आणि तिथं त्यांचा शुभारंभ केला. MIDC काय असतं ते दाखवलं, पण नंतर भविष्यात काय राजकारण झालं, काय बदल झाले ही त्यांनाच माहीत आहे, ही पूर्ण तालुक्याला माहीत आहे. पण विकासाचं व्हिजन हे फक्त रोहित पवारांकडेच आहे, त्याच्यामुळेच आम्ही त्यांना ह्यावेळेस पाठिंबा दिलेला आहे. मला तुम्हालाही विचारायचं आहे, तुम्हालाही बोलायचं होतं या संदर्भामध्ये. मुळात MIDCचा हा जो विषय आहे हा रोहितदादा आल्यापासून ह्या 5 वर्षात MIDCचा विषय, ह्याच्या भारतीय जनता पार्टी लोखंडे साहेब 15 वर्षे होते, 5 वर्षे हे आमदार होते, 13 खात्याचे, नंतर परत 5 वर्षे ते मंत्री होते, पालकमंत्री होते जिल्ह्याचे. राम शिंदे महत्त्वाचे खाते होते, ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय जवळचे होते. मग या 25 वर्षात त्यांनी MIDCचा कधीच का नाही विषय घेतला. एखादी MIDC किंवा साधा कारखाना आपला अंबालिका जगदंबा कारखाना हा बंद पडला, कधी यांनी चालू करण्याचा सुद्धा प्रयत्न तुमचा मुद्दा रास्त आहे. तसेच श्रीराम कारखाना आहे इथं,
हा श्रीराम कारखाना पण बंद अवस्थेत होता. आज आदरणीय रोहितदादा पवारांनी ती श्रीराम कारखाना घेतला. हा अंबालिका आसन हा पवारांनी चालू केलाय ना. मग रोजगार देण्याची क्षमता कुणाकडे? पवारांकडे. आणि आदरणीय रोहितदादा पवारांनी यावेळेस पहिल्यांदा उभा राहिले. ह्याच मुद्द्यावर त्यांनी सांगितलं होतं की मी MIDC आणतो. आणि महाराष्ट्राला माहिती, तालुक्याला माहिती की MIDC मंजूर केल्यानंतर उद्योग कोण आणू शकतं, उद्योगाचं व्हिजन कोणाकडे. मग जर रोहित पवारांनी खंडाळ्याला MIDC केली ती, तर तिथं राम शिंदे साहेबांनी ती मंजूर करून सहकार्य करायला पाहिजे होतं. वास्तविक पाहता ह्यांनी फक्त काय केलं, त्यांचं सरकार असल्यामुळं हा विषय दाबून न्यालाय. तिथं काय MIDC होणार नाही. त्याचं कारण असे, गेल्या वेळेस निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर राम शिंदे साहेबांनी एक सूतगिरणीचा विषयही केला होता. त्यासाठी कोंबडी या ठिकाणी. हो 11 कोटी. त्याच्यानंतर त्या सूतगिरणीचा कुठंच काय विषय नाही झाला. त्याच्यानंतर विषय नाही. त्याच्यानंतर आता त्यांनी निवडणुकीच्या आल्यावरच काय MIDCला मंजुरी दिली. ह्यांचं सरकार येऊन आता किती दिवस झाले, त्यावेळेस का नाही त्यांनी MIDC तिथं मंजूर केली. जर आता राम शिंदे साहेबांनी जर MIDCला हाणून नसतं पाडलं या भारतीय जनता पार्टीनी, तर इथं उद्योगधंदे आता सुरू झाले असते. उलट तालुक्याचा रोजगार ह्यांनी हाणून पाडलाय. ही ह्याचं पाप. परंतु मला दादांनाच विचारायचं आहे की तुमच्या मुद्द्याला धरूनच की विरोधकांकडून असंही बोललं जातं की त्यांचा विकास जो आहे तो फक्त कागदोपत्री आणि बॅनरबाजीतूनच दिसून येतो. हे म्हणणं चुकीचं आहे ना साहेब, 100%. त्यांचा विकास बॅनरबाजून दिसून, त्यांनी बॅनर कोणचे लावले, जे कामं मंजूर आहेत त्याचे. आणि ह्यांनी आता तुम्ही दोन्ही तालुक्यातला विषय बघा. दोन्ही तालुक्यात प्रशासकीय इमारती 2-2, 3-3 मजली जे रोहितदादाने प्रयत्न करून जे निधी आणला आणि उभा केल्या, तो विकासच आहे ना. आज मोठमोठे जर शासकीय कार्यालय झाले तर गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्या दवाखान्याचं, कर्जत तालुक्यात जो मोठा दवाखाना आहे आपला शासकीय, त्या दवाखान्यात पूर्वी आपल्या गावातून खेड्यातून लोक बसने जाऊन तिथं बस स्टँडवरून उतरून रिक्षाने त्या हॉस्पिटलला जायचे आणि गोळ्या औषधं घ्यायचे. तर आज दादा घरपोच गोळ्या औषधं करतात, गाडी स्वतः त्यांची फिरून. तर तो विकासाचाच विषय आहे ना. हा, मग असं कसं आरोप केला जातो काय? नाही, आरोप येतात. विरोधक आरोपच करणार. इव्हेंट करतात बाबा. नाही, विरोधक आहेत ते आरोप करणारच आहेत ना. पण आता आम्ही काय म्हणतो की मला तथ्य वाटत दादा नाही. त्यात अजिबात तथ्य नाही. त्यांचा विकास डायरेक्ट समोर दिसतोय, कागदावरती दिसतोय. हा, कुठलंही काम असू द्या, धडाडीने पुढे जाऊन काम करतात दादा. पाण्याचा प्रश्न आहे, 2 वर्ष सलग पाण्याचे टँकर चालू होते. विकासाचा मुद्दा आहे तो. पदर शेच फंड असू द्या, केला ना, करणारा पाहिजेत, दानत लागती. हे लक्षात घ्या. कुठनं निधी आणलाय हा विषय महत्वाचा नाही. जनतेला सेवा मिळाली पाहिजे, तरच मतदार राजा खुश होईल आणि आपल्याला मदत करेल. मग उद्याचा आज मतदार राजाने आज उद्याची निवडणूक हातात घेतलेली, निकालातून तुम्हाला दिसून येईल. ते आरोप सगळे खोडून निघणार आहेत. धन्यवाद. मला दीपकजी तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की महाविकास आघाडीत जे सहभागी मित्रपक्ष आहेत आपल्या मतदारसंघातीलच आपण विचार करू फक्त की त्यांचा कितपत फायदा होईल रोहितदादांना? फायदा 100%च होणार. काँग्रेस असेल, शिवसेना असेल, उभाटा गट किंवा बाकीचे इतर पक्ष असतील. परंतु मध्यंतरी काँग्रेसने थोडंसं म्हणजे कसं असतं ते का, अपेक्षा करणं वेगळं नसतं. आता समजा काँग्रेस आहे, प्रत्येकाला वाटतं ना मला त्या पदावरती खुर्ची असावी म्हणून. मग त्यांनी मागणं गैर नाही कोणीच. म्हणजे काँग्रेसचे आदरणीय ॲडव्होकेट कैलास अण्णा शेवाळे असतील किंवा अजून कोणी असेल, मागणं गैर नसतं ना. मागणी नाही केली तर कसं, म्हणजे शेवटी त्यांनी मागणी केली, तिथे त्यांचा राईट होता, तिथपर्यंत होते. आज सगळे एका दिलाने काम करणार आहेत आणि करतात बी. आदरणीय बलराम अण्णा शिवसेनेचे नेते आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, ते सुद्धा हिरिरीने दादांसाठी पळतात, फिरतात. म्हणजे असं कुठलं नाही की जो मित्रपक्ष आहे ना तो तेवढ्या ताकदीने खांद्याला खांदा लावूनच मतदारसंघात फिरतोय. आणि त्या फिरण्यानेच आज पुढच्या पार्टीचे 10 विधान आणलेत. तुमचाही पक्ष आज महाविकास आघाडीमध्येच आहे सहभागी, तर तुमचं एकंदरीत मत काय? म्हणजे RPIचे तुम्ही युवा नेते राहिलेला आहात, त्या अनुषंगाने. RPI पक्ष आठवले साहेब हे महायुतीमध्येच आहेत. महायुतीमध्ये, सॉरी. हां, मी त्यांच्याबरोबरच काम करत होतो आतापर्यंत. आता लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही सुजयदादा विखेंचं अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं. परंतु सुजयदादांचं इतकं काम चांगल्या पद्धतीने केलं, परंतु जे 19ला त्यांची यंत्रणा होती, जी 19ला यंत्रणा होती सुजयदादांची, ती यंत्रणा आता 24ला दिसून नाही आली. म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या म्हणजे फक्त त्यांची ती 19ची यंत्रणा जर वापरली असती तर सुजयदादा बी कदाचित ह्यावेळेस निवडून आले असते. फक्त यंत्रणेचा अभाव असल्यामुळे त्यांचा परवा झाला. आम्ही बी त्यांचं चांगल्या पद्धतीने काम केलं. परंतु नंतर आता पुढं जाऊन
थोडंसं स्थानिक ह्याच्यामुळे विकासाला बघून रोहित पवारांचं जे विकासाचं व्हिजन आहे त्या विकासाला बघून आम्ही आज रोहित पवारांच्या पाठीमागे आहे. आमचे नेते राजेंद्र देशमुख हे पण राम शिंदे बरोबरच बरोबर त्यांच्या बरोबरीने काम केलं. तुम्ही आता नावच काढलंय तर मला विचारायचं यांना या संदर्भामध्ये की बरं बोला अगोदर तुम्ही मला. राजेंद्र देशमुखांनी बी राम शिंदेसाठी भरपूर काही केलेलं आहे, परंतु राम शिंदे साहेब त्यांना म्हणतात की बाबा मी ह्यांच्यासाठी मला या प्रश्नावर यायचंच होतं. मी ह्यांच्यासाठी भरपूर राजूभाईसाठी मी भरपूर केलं आहे, परंतु शिंदे साहेबांना मी सांगू इच्छितो की इलेक्शनच्या अगोदर त्यांनी तुमच्यासाठी काय केल्यामुळे तुम्ही आमदार झाले, मंत्री झालेले आहेत. नंतर तुम्ही काय त्यांना काय दिलं असेल किंवा नसेल हे आम्हाला काय माहीत नाही, आमच्यापर्यंत काय आलेलं बी नाही काय कुठल्या गोष्टी, परंतु त्यांच्या पाठीमागे राजेंद्र देशमुखांचं मोठं योगदान होतं. तर आता राजेंद्र देशमुख इकडे आल्यामुळं रोहित पवारांचा विजय हा 100% विजय होणार आहेत, ह्यात काय शंका मात्र शंका नाही. विषयाला हात घातलेलाच आहे. मला त्याला अनुसरूनच विचारायचं आहे की राजेंद्र देशमुख ज्यांच्या देशमुख घराण्याला एक फार मोठं वलय आहे राजकीय, बापूसाहेबांपासून म्हणा किंवा रावसाहेब देशमुखांपासून, तर त्यांच्या येण्याने राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये तर रोहित पवारांना त्या दृष्टिकोनातून किती पाठबळ मिळू शकतं? निश्चितपणानं मोठी ताकद मिळेल. राजेंद्र देशमुख हे बापूसाहेब देशमुख यांचे नातू आहेत. बापूसाहेब देशमुखांनी या तालुक्यात बरेच कामं केलेले आहेत, त्यांचं योगदान आहे आणि सहकाराच्या माध्यमातून मोठं काम असल्यामुळं त्यांचे अनेक कार्यकर्ते तालुक्यात आहे. आजही देशमुखावर विश्वास ठेवणारी, देशमुखाच्या शब्दावर आणखीन मतदान करणारे मोठा वर्ग दोन्ही पण तालुक्यात आहे, फक्त कर्जत तालुक्यात नाही, जामखेड तालुक्यात पण त्यांची ताकद आहे. आदरणीय बापूसाहेब देशमुख त्यावेळेस आमदारकीला उभा होते काँग्रेस पार्टीतून, त्यावेळेस त्यांना दोन्ही तालुक्यातून चांगल्या पद्धतीचं मतदान झालं, परंतु तालुक्यातलं हेच आता भूमिपुत्र मानणारी ह्यांनी पायात पाय घालून आदरणीय बापूसाहेबांना पाडलं. त्याचाच बदला म्हणून आज राजेंद्र देशमुख, राजेंद्र भैया या ठिकाणी निश्चितपणानं बापूसाहेबाला मानणारे कार्यकर्ते त्या पराभवाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि राजेंद्र देशमुखमुळं निश्चितपणानं तालुक्यात रोहितदादांना मोठ्या प्रमाणात ताकद मिळली. मला यातलाच एक पोट प्रश्न विचारायचा आहे दादासाहेबांना. इकडे राजेंद्र देशमुख आले आपल्या मतदारसंघामध्ये रोहितदादांच्या बाजूने आणि जामखेडमध्ये मधुकर राळेभात दादांचा हात सोडून गेले, तर त्याचा परिणाम त्या मतदारसंघामध्ये किंवा एकंदरीत आपल्या या मतदारसंघामध्ये कसा दिसून येईल? ना मधुकर आबा राळेबाद, त्यांचंही प्रस्थ आहे त्या भागामध्ये. मधुकर आबा राळेबाद जरी गेले असले आणि ते त्यांचं प्रस्थ असलं वलय असलं तरी जामखेडमध्ये असलं तर समजा त्यांची ताकद असली आणि किती गेली ह्याच्यापेक्षा राजेंद्र भाई देशमुख जे आत्ता रोहितदादांबरोबर आलेत तर ह्याचा 100% रोहितदादांना फायदा होणार आहे. आणि राजेंद्र भाई देशमुख हे असे एक आहेत की ते सर्वांना संगती घेऊन चालणारे नेते. ते आता जरी आता ते आमच्यात जरी आले, राष्ट्रवादीत आले, नवीन जरी असले तरी आमच्यात अजिबात असा गट राहणार नाही किंवा मतभेद कोणाचेच नाहीत. शाहूराजे असतील, शंभू असतील, हे सगळे हातात हात घालून एकमुखाने प्रत्येक बैठकीला बसून आत्ता चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठं शंका नाही, कोण नाराज होणार नाही, काय नाही. आणि 80% मतदान घेऊन चालणारे हे नेते आहेत, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन चालणार आहेत. त्याच्यामुळे त्याचा फायदा 100% रोहितदादाला होणार आहे आणि रोहितदादा 100% विजय होऊनच बाहेर निघणार आहेत गुलाल घेऊन. मला दीपकजींनाही विचारायचं आहे ह्या प्रश्नासंदर्भामध्ये. 100% राजेंद्र भैया देशमुख म्हणजे देशमुख कुटुंबीय असेल, आदरणीय स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांचं तालुक्यात कर्जत, जामखेड, नगर दक्षिणमध्ये फार मोठं असं त्यांच्या कामाचा एक दबदबा होता. प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावात म्हणजे देशमुख गटाचे म्हणजे भरपूर असे लोक आहेत आणि आज बी आदरणीय राजेंद्र भैयामुळं रोहितदादांचे हात अधिक बळकट होणार आहेत. आणि राहिला विषय की बाबा मधुकर आबा तिकडे गेल्यामुळे काही फरक पडू शकतो का, तर जरी आबा तिकडे गेले असले तरी जिल्हा बँकेचे आत्ता विद्यमान संचालक अमोलजी राळेभात हे गेल्या बारीने भारतीय जनता पार्टीचं काम करत होते. आता अमोलजी रोहितदादाबरोबर सोबत आहेत, तर ती तिथली कसर जामखेड तालुक्याची ती जी आहे ते अमोलजी राळेभात त्या ठिकाणी भरून काढतील. या संदर्भात तुम्हाला काय? मी त्यांचं नावच पहिल्यांदा ऐकलंय, मला तर माहीतच नाही कोण आहे ती. मी मधुकर राळेभातांचं मी म्हणायचं. नावच पहिल्यांदा ऐकलंय ही. नाही असं नाही नावू शकत. खरंच मला माहीतच नाही ना, नावच पहिल्यांदा ऐकलंय मी. कोण आहे ही? हा मला माहीतच नाहीत कोण आहे ती. खरंच तुम्ही आता भाष्यच करू शकत नाही त्या विषयावरती. असो तर आपण थोडं उत्तरार्धाकडे येऊ चर्चेच्या आणि थोडे स्थानिक प्रश्नांकडे आपण एक फोकस करूयात.
बचत गट महिला बचत गट सक्षमीकरणामध्ये रोहित दादा किंवा त्यांचं जे कर्ज जामखेड फाउंडेशन आहे ह्या माध्यमातून कशा प्रकारे जाळं पसरवण्यात ते म्हणजे कार्यरत आहेत. सगळ्यात अगोदर रोहितदादा पवार त्यांची आई सुनंदा वहिनी पवार यांनी या तालुक्यात महिलांसाठी ह्याच्या अगोदर कुणीच काम करत नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं या दोन्ही तालुक्यात बचत गटाचं मोठं जाळं या ठिकाणी सुनंदा पवार यांनी या ठिकाणी निर्माण केलं. तसंच महिलांचे जे विविध प्रश्न फक्त बचत गटच नाही, महिलांचे विविध प्रश्न त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं. उदाहरणार्थ भीमताडीसारखी जत्रा या ठिकाणी महिलांच्या कलागुणांना त्यांच्या व्यवसायाला लाखो रुपयाची उलाढाल त्या भीमथडी यात्रेत करून दिली. तसंच इथं आपले बारामतीला ॲग्री तिथं एक असती वर्षातून 2 या ठिकाणी काय म्हणतात त्याला महोत्सव भरवले जाते, कृषी मेळावे असतात. या ठिकाणी आदरणीय सुनंदा वहिनी पवार आईसाहेब ह्या दोन्ही तालुक्यातल्या ज्या ज्या महिलांना ज्या ज्या गोष्टी जमतात त्या ठिकाणी तिथं वाव दिला जातो. या माध्यमातून लाखो महिलांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला. तसंच त्यांनी या ठिकाणी उदबत्ती बनवायचा, ज्या ज्या महिलांना जो जो व्यवसाय येतोय त्याला पैसे उपलब्ध करून ते व्यवसाय त्यांनी या ठिकाणी महिलांसाठी उपलब्ध करून दिले. त्यांनी जवळजवळ आज मितीला दोन्ही तालुक्यात मिळून 34 कोटी रुपये बचत गटाच्या माध्यमातून, चौकशी करा आपण या सगळ्या, 34 कोटी रुपये महिलांना बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळून दिलेत. मोठ्या पद्धतीचं या तालुक्यात महाराष्ट्रात नसेल अशा पद्धतीचं काम या ठिकाणी महिलांसाठी चालू आहे. जर अशा पद्धतीच्या महिला कितीतरी महिला या ठिकाणी त्यांनी आरोग्याचे महिलांचं आरोग्याचा बरेच प्रश्न आहेत महिलांसंदर्भात. स्कूलमधल्या मुलींच्या आरोग्याचा प्रश्न असेल, येऊन त्यांना पॅड देण्याचे काम किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांची आरोग्य तपासण्याचे काम या सुनंदाताई पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तालुक्यात झालेला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमपणे जाईन आणि निश्चितपणाने येणाऱ्या काळात रोहितदादा पवार साहेबांच्या मतातून आपल्याला निश्चितपणानं दिसून येईल. सगळ्यात जास्त महिलांचं मतदान रोहितदादांना होईल ह्या तालुक्यात, अशी परिस्थिती. आता तुम्ही म्हणताय खरं की महिलांचं मतदान निश्चितपणे रोहितदादांना होईल, परंतु माझा एक असा प्रश्न आहे की महायुती सरकारने ज्या योजना राबवल्या मध्यंतरी, लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा युवा कौशल्य प्रशिक्षण योजना, तर याचा नेमका कल महिलांचा कुठल्या बाजूने जाणवेल? महाविकास आपल्या तालुक्यात ही परिस्थिती मला तर वाटतं वेगळी राहील महाराष्ट्र. कारण का सरकारने आत्ता ही निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय का घेतला? सरकार आल्या का नाही त्यांनी दिलं. या लोकसभेत ज्यावेळेस त्यांना झटका बसला त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतलाय. पण आपल्या मतदारसंघात आदरणीय रोहितदादा पवार साहेब, सुनंदाताई पवार साहेब यांनी अगोदरच महिलांनाही सक्षम करायचं धोरण या ठिकाणी रचले. त्यांना रोजगार निर्मितीचा प्रश्न. तुम्हाला असं वाटत नाही की ह्या योजनेचा तितकासा परिणाम जाणवेल आपल्या मतदारसंघात? अजिबात जाणवणार नाही तालुक्यात. आता हा महिलांचा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली मुख्यमंत्र्यांनी, तर त्याचा परिणाम जाणवत कारण असं तुम्हाला बी वाटत असणार आहे. पण माझं एक म्हणणं आहे, आजची महिला ही सुजन आहे, सुशिक्षित आहे. तुम्ही 1500 रुपये देणार आहेत मान्य, पण त्या 1500 रुपयाच्या मोबदल्यात तुम्ही महागाई वाढवून अनेक प्रश्न महिलांपुढे उपलब्ध केलेत. तुम्ही गॅस महाग करल्या आज सणासुदीच्या काळात, आत्ता दिवाळीच्या. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या काय GSTच्या मार्गातून असू द्या किंवा खताच्या ह्याच्यातून किमती वाढवल्या. ह्या महिलांना समजतंय ना. तुम्ही तेल 190 रुपयाचं तेल 130 रुपये किंवा 130 रुपयाचं 180 रुपये अशी महागाई केली. हे बी काही महिलांना, सुजन महिलांना समजतंय ना. ते लगेच तुमच्या 1500ला बरोबर जाऊन तुमच्या मागं मतदान करणारे असे थोडीच आहे. ह्याचा बी अभ्यास होणार आहे. त्याच्यामुळे ते महायुतीने काही जरी आमिष दाखवलं तरी आज महिला सुज्ञ आहेत, ते योग्यच निर्णय घेणार आहेत आणि ते महाविकास आघाडीबरोबरच राहणार आहेत. मुळात मुद्दा असा आहे, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना ठीक आहे, चांगली योजना आहे, पण ह्यांनी निवडणुकीच्या तोंडावर दिली. आता ती टिकन नाही टिकन ती योजना अतिशय वेगळी. परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीने पण सांगितलंय की ह्या योजनेत दुरुस्त करून आज जाहीरनामा येईन. काँग्रेसनी जाहीरनामा काढते, महाविकास आघाडी जाहीरनामा काढते की ह्या महिलांना 1500पेक्षा आणखीन वाढून त्यांच्या जी गरजा आहेत ह्या 1500त काय पूर्ण होत नाहीत का? होत्यात? नाही होत. मग ह्या 1500त पूर्ण होत नाहीत.
मग महिलांना आणखीन ह्याच्यात काय वाढ करता येईल ह्याचा अभ्यास करून आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त योजना या महाविकास आघाडीच्या काळात दिल्या जातील. आणि ह्याच्यापेक्षा चांगली योजना ही जी घाईघाईनी योजना आहे ही सर्वांना कळती. यांनी ही फक्त म्हणजे केवळ निवडणुकीच्या तोंडावर लोकसभेला झटका बसल्यामुळं लाडकी बहीण ह्यांना आठवली. ह्याच्या पाठीमागं यांचं काहीतरी गौड बंगाल आहे भारतीय जनता पार्टीचं. ही तात्पुरती योजना देऊन गुंडाळायच्या मागं, पण तसं नाही. महाविकास आघाडी ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीची आणखीन सक्षमपणे पवारचा रोहितदादांनी त्या दिवशीच सांगितलं आम्ही अभ्यास करतोय. ह्याच्यापेक्षा आणखीन महिला स्वतःच्या पायावर उभ्या कशा राहतील. 1500 रुपयात भागत केवळ आमिषाला बळी न पडता हा जास्त फायदा कसा होईल महिलांचा ह्याचं व्हिजन असणारा नेता आहे ना आमच्याकडं. पवार साहेब आहेत, रोहितदादा आहेत, सगळे महाविकास आघाडीचे व्हिजन असलेले नेते आहेत. ह्यांनी 30-30, 40-40 वर्ष राज्य चालवलेली मंडळीत आमच्याकडं. महिलांना कसा फायदा होईल त्या पद्धतीने सगळं होईल. लाडक्या बहिणीचा थोडंसं इफेक्टिव्ह राहील. आता ह्यांचं म्हणणं आहे तसं नाही, पण माझं म्हणणं आहे की थोडं इफेक्टिव्ह राहील. अल्पसंख्याक बहुजन समाजातल्या ज्या महिला आहेत ज्या सक्षम नाहीत, म्हणजे ज्या म्हणजे ज्यांचं तेवढं उत्पन्नाचं साधन नाही, मजुरी काम करून करतात, त्यांच्या थोडं इफेक्टिव्ह राहील. की तसं पाहिलं तर आज आम्ही रोहित पवारांसंगच आहे, पण थोडंसं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ह्या गोष्टीकडे. ही गोष्ट त्यांनी थोडीशी त्या अजूनही असा काही वर्ग आहे महिला वर्ग गोष्टीकडे लक्ष रोहित पवारांनी दिलं पाहिजे. ती गोष्ट थोडीफार मला इफेक्टिव्ह वाटते. तुमचं एकंदरीत मत काय याच्यावर? इफेक्टिव्ह थोडीशी आहेच. कारण काय होतं, सर्वसामान्य रोजगारीला जाणारी महिला असेल, धुणे भांडे करणारी किंवा मजूर करणारी, त्यांना 1500 रुपये बरं वाटतात. पण ह्याच्या मागचं असं आहे की जर तुम्ही 1500 रुपयातच जर माझ्या माता भगिनीला जर गुंतवून असाल तर हे चुकीचं आहे ना. तर सरकारचं काम असं आहे, सरकारने ह्या पद्धतीने केलं पाहिजे की बाबा त्या महिलेला ह्या 1500 रुपयाची गरज नाही पडली, असं त्याकडे उद्योगधंदे निर्माण करून म्हणजे तिला एकंदर सर्वांगाने समृद्ध केलं पाहिजे, सक्षम केलं पाहिजे. म्हणतो त्या कुटुंबाला समृद्ध केलं पाहिजे. तुम्ही जर एक रस्त्याने एक हाताने तुम्ही जर देताय आणि त्याला ओरबडून घेताय, म्हणजे आज GST असेल, आज त्याला डबे असतील, त्याला डबा आज 2400 रुपयाला झाला आहे. ती मग मी म्हणतोय लाडके बहिणीला द्यायचं आणि दाजीला रिकामे म्हणजे किसे रिकामे करून घ्यायचे दाजींचे. हाच प्रकार झाला आहे ना. म्हणजे बहिणीला द्यायचं आणि दाजीचं ओढबडून न्यायचं शिकत झाली. आणि ह्याच्यामुळं काय झालं, आज पेट्रोल वाढलेत, किराणा सगळा टोटल किराणा वाढला आहे. म्हणजे प्रपंच चालवायचं हे हालाकीच झालेलं आहे. मग हे चालत असताना मग 150 रुपयात 1500 रुपयात घर प्रपंच चालतो का? आज राशींच्या बाजारात जर बाजार करायचा म्हणला, नुसतं माळव्याचा बाजार, मग तरकारी घ्यायची म्हणली तरी 500 रुपये लागतात. मग महिनाभरात मग तरकारी तर येते का? नाही. आणि बाकीचं किराणा ही ती कसं चालवायचं? आज गॅसची टाकी काय झाली? मग ह्या गोष्टी विचार करताय का सरकार? मग तुम्ही देत असताना ही करत, आज साधारणतः 100 रुपये स्टॅम्प बंद केलेत आणि 500 रुपये स्टॅम्प. आज एखाद्या बँकेत प्रकरण करायला गेलं, आज पीक कर्ज, आता समजा पीक कर्जासारख्या गोष्टी करायला गेलं तर साधारणतः तिथं एक 5-6 स्टॅम्प लागतात. हो, साहजिक लागतात. म्हणजे तिथं जर 300-400 रुपयात जे काम भागत होतं त्याला 4000 रुपये लागतात. हां, मग ही लूटमार कुठली? मग ही कुठून दाजीचं खिशात न घ्यायची आणि बहिणीला द्यायची. मग तुमचं काहीच नाही. ही आज लोकांना सगळं कळलं, त्यामुळे ह्याच्या काहीच नाही. आता काय झालंय, मी 2014 साली जेव्हा किराणा आणायला जायचो ना, तर मला एक 2,500 ते 3,000 किराणा एक महिन्याचा भरपूर यायचा, शिल्लक राहायचा. आज तीच किराणा जर मी दुकानात गेलो आणायला मला 10,000 ते 11,000 रुपये लागतात. एवढी तफावत जाणवते. एवढी महागाई वाढलेली. मग आता गोरगरिबांनी खायचं कसं हे त्यांना कळालं पाहिजे सरकारला. बाबा ही महागाई कमी केली पाहिजे. 1,500 देऊन हा वरवरची मलपट्टी करून काय होऊ शकत नाही. काहीच उपयोग नाही. आज तुम्हाला सांगतो 100, 200, 300 रुपये कमावणारा काय खाणार आहे? काय खाऊ शकत नाही. तो कमीत कमी ते एका माणसाला रोजगार पाहिजे. आत्ताच्या काळात 1000 रुपये, जी गरीब आहे एकदम त्याला 1000 रुपये रोजगार रोजचा पाहिजे. कमीत कमी आज एक 4 माणसाचं कुटुंब असलं ना 500 ते 600 रुपये रोज लागतात घरात काय खायचं म्हणलं तर. महागाई तर वाढलेली. ही फक्त एक महिलांना एक चॉकलेट दिलेला आहे 1500 रुपयाचा, फक्त ही आत्ता निवडणुकीच्या तोंडावर. ही योजना चलन का नाही चलन ह्याची गॅरंटीच नाही. माझं आता बोलायचं म्हणजे म्हणतो सांगतो की माझं पण सरकारला म्हणत नाही. म्हणजे आज उद्या आघाडी सरकारला मी त्यांना सगळी विनंती करणार आहे रोहितदादांच्या माध्यमातून की बाबा तुम्ही हे 1500 रुपये, माझं म्हणणं ही योजना बंद केली तरी काय अडचण नाही त्याची. तुम्ही नोकऱ्या दिल्या पाहिजे, युवकांना नोकऱ्या दिल्या, त्यामुळे युवतींना नोकऱ्या दिल्या पाहिजे. जर तुम्ही नोकऱ्या दिल्या ती स्वतःच्या सक्षमपणा राहील. सक्षमपणा राहील तर नोकऱ्या दिल्या, चांगले पगार दिले. आज किमान वेतन आयोग चालू आहे का? हो. हां, आज किमान वेतन आयोगाचं शिफारस अशी की 15,000 रुपये कमीत कमी तुम्हाला पगार मिळाला पाहिजे. आज कुठल्या ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या कुठल्या वर्करला आज 15,000 रुपये नाही.
सरकार मग 1500 रुपये देऊन तुम्ही कुठले म्हणजे मलमपट्टी करताय? तुम्ही देताय ना, तुम्ही तर ह्यांना नोकऱ्या द्या. आज शिक्षक भरतीसारखं असेल, आज प्रत्येक कार्यालयात नागिन नसेल, बोटा मोजण्यात का अधिकाऱ्यांच्या बेसवर ते ऑफिस कार्यालय चाललं जाते, नोकर भरती नाहीत. मग हे सरकारने ती उरणार म्हणलं. मग ही जर पगार पैसे इकडे वाटत होते ना, नोकऱ्या द्यायच्या होत्या ना, नोकऱ्या देऊन ती पैसे तिथं दिले असते तर झालेच ना. ती तिथं त्या लोकांची बी जी जनतेची सोय झाली असती आणि ह्यांना पैसे मिळले असते. मग तुम्ही 1500 रुपये देऊन ती ही करताय नेमकी, म्हणजे त्याला म्हणजे अर्थच नाही करता. अर्थ माझा आता शेवटचे 2 प्रश्न फक्त आणि आपण समारोपाकडे जाऊयात. आपण सगळे राशीन आणि परिसरातले पदाधिकारी आहात, तर आपल्या भागाकरिता रोहित दादांनी भविष्यात ते निवडून आले तर असं कुठली मूलभूत गोष्ट या भागासाठी केली पाहिजे? सर्वात महत्त्वाचा प्रश्न राशींमध्ये शिक्षणाच्या बाबतीत कॉलेज असणं. अगदी थोडक्यात हो, शिक्षणाच्या बाबतीत सिनियर कॉलेज होणं गरजेचं आहे. तर ही सिनियर कॉलेज झालं पाहिजे आणि उद्योगधंदे इथं ITI सारखं कॉलेज निर्माण झालं पाहिजेत. विद्यार्थ्यांना यासाठी सुखसोयी झाल्या पाहिजेत. इथं मोठं असं एवढं मोठं राशीन गाव आहे, इथं थोडंसं शैक्षणिक पाठीमागे राशीनला कसं दादा पाटील सारखं कॉलेज आहे तशा पद्धतीचे इथं. तीर्थक्षेत्राच्या दृष्टिकोनातून कसा विकास करता येईल? तीर्थक्षेत्रासाठी दादांनी मोठा निधी उपलब्ध करून जे तीर्थक्षेत्राचे विकासाचा मोठा उद्योग करून तरुणांना रोजगार उपलब्ध आहे ह्याच्याकडं लक्ष वेधलं पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट अशी, राशींचं बस स्थानक सुसज्ज करून तिथं गाळे उभारणी करून मग तरुणांना रोजगार उपलब्ध करावा आणि एक शासकीय असे मोठे हॉस्पिटल उभा करावं व गोरगरीब जनतेला त्याचा लाभ घेता येईल. आपल्याला काय वाटतं? आपण सरपंचही राहिलेला आहात. या ठिकाणी शेतकरी विकास केंद्र या ठिकाणी होणं गरजेचं आहे, कारण हा आपला पट्टा भीमा नदी पट्ट्यात येतो. जर ते शेतकरी विकास केंद्र मोठं झालं तर इथं शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि इथं आपल्याकडं व्यापार उद्योग हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात चालतात. राशनला बरोबर, व्यापारी पेठ राशनचा बाजार सगळ्यात मोठा आहे. बाजार आपला जो बैलाचा बाजार आहे ह्याचं थोडंसं नियोजन झालं पाहिजे. शाळेंचा बाजार, बैलाचा बाजार आणि जो डेली बाजार आहे त्याचं बी नियोजन झालं पाहिजे. मंडईचं म्हणजे मंडईचं नियोजन झालं पाहिजे. आता ग्रामपंचायत लेवलला काही ह्या गोष्टी आम्हाला इतक्या मोठ्या काही करता येत नाहीत, परंतु रोहित पवारांनी ह्या गोष्टी करणं सध्याला गावाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एखादं पर्यटन स्थळ पाहिजे, एखादं गार्डन पाहिजे मोठं या गावाला, म्हणजे त्या पातळीवरती. राशनसाठी एखादं मोठं संख्येचा विचार करा. एक 20,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि ह्या गावाला साईडचे जवळजवळ माझ्या अंदाजाने एक 40-50 खेडे अटॅच आहे त्या गावाला. तुम्ही बघा आता दिवाळी झाल्यावर इथं आपल्या पुण्यात कशी गर्दी असती तशी रोडला गर्दी असती. थोडं पार्किंगचा विषय बी महत्त्वाचा आहे. पार्किंगसाठी जागा मोठी उपलब्ध केली पाहिजे. गावात पार्किंग करायला आता सध्याला जागा नाही. हे विषय महत्त्वाचे आहेत. हे विषय जर रोहित पवारांनी आता उद्याच्या काळात हाताळले घेतले तर बऱ्यापैकी राशन गाव सुजलाम सुफलाम होईल आणि राशन गट हा पूर्ण रोहित दादाच्या पाठीमागे उभा राहील. तुम्ही सदस्य आहात ग्रामपंचायतचे. आता जर राशीनची जर आवश्यकता पाहिली तसं राशीनला अगदी थोडक्यात राशीनला खेळासाठी आता स्टेडियमचं जर दादांनी हे केलेलंच आहे. शैक्षणिक संकुल पाहिजे. आता माऊलीचं बोलल्याबद्दल त्या संदर्भातनं किंवा सिनियर कॉलेजची गरज आहे. एक नवीन IIT किंवा IT कॉलेज ही आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं राशीनसाठी जे राशीनला देवी क्षेत्र आहे त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून त्या ठिकाणी बेरोजगार आहेत त्यांना एक रोजगार उपलब्ध होईल. त्या संदर्भात त्यांनी तसा विचार करून तसं पुढील पाऊल टाकावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून. दादांकडून आम्हाला रोजगाराची अपेक्षा आहे. रोजगार दादा आणतेन हे आम्हाला एकदम 100% गॅरंटी. त्याच्यामुळं आम्ही दादाच्या मागं चाललोय. हां, प्रश्न आहे महत्त्वाचा विकास संदर्भात एक प्रश्न आहे आपला की राशीन हे बाजारपेठ मोठी आता सरपंचांनी सांगितलं तर त्या बाजारपेठेचा विचार करून आणि राशीन गाव हे 3 जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे आणि इथं मोठं तीर्थक्षेत्र आहे. तर ह्यासाठी दादांनी एक सुसज्ज असं पोलीस स्टेशन मोठं आणावं हे एक आमची अशी अपेक्षा आहे. माझा आता शेवटचा प्रश्न एकंदरीत सगळ्यांनाच, महाविकास आघाडीचं सरकार या निवडणुकीमध्ये आलं सत्तेत तर रोहितदादांना मंत्रिपदाच्या कुठल्या भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल? सिरियली दादांना एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं हे अशा. आपण कुठल्या खात्याचं की ते त्यामध्ये त्यांचे म्हणजे आमची अपेक्षा आहे दादांना अर्थ खातं मिळावं. कारण आमच्या तालुक्यांना निधी भरपूर मिळेल दादा अर्थ खात्यात मिळालं तर. तुम्हाला काय वाटतं? दादांना जर उद्योग खातं मिळालं, उद्योग आणि शिक्षण खातं मिळवलं पाहिजे दादांना.
कारण उद्योगधंद्याच्या बाबतीत तरुणांना दादाचा मूळ कल्पना अशी की तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यांचा तो आवडता विषय. सगळ्यात अगोदर त्यांना उद्योग खातच मिळणार आहे. दादा उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री, गृह उद्योग ही दोन त्यांना 100% खाते मिळतील. माऊली साहेबांनी जे सांगितलंय गृह उद्योग खातं ही बरोबर आहे. आणि ते खातं जर त्यांना भेटलं तर लवकरच MIDC चालू व्हायला वेळ लागणार नाही. सर्वांमध्ये दादा हे उद्योगमंत्रीच झाले पाहिजे. कारण दादांचं पहिल्यापासूनच म्हणजे त्यांचं लहानपण असेल किंवा त्यांचं आत्ताची ही बी असेल, एक बिझनेसमॅन माइंड आहे त्यांचं. आणि एक उद्योजक म्हणून एक चांगल्या पण पद्धतीने त्यांचं शिक्षणाकडे कल आहे ना सर. शिक्षणाकडे कला असला तरी त्यांच्याकडे त्यांच्याकडे स्किल आहे ना, ते महाराष्ट्रातलं मला वाटत नाही की आत्ताचे जे कोणी असेल ना ते सगळ्यात आणि दादा उद्योग मंत्रालय एकदम एक नंबर चालवतील की आत्तापर्यंत कोणी चालवलं नाही इतक्या सक्षमपणे दादा उद्योग मंत्रालय चालवतील. दादांना गृह खातं भेटलं पाहिजे. दादांकडं कुठल्याही गोष्टीचा नो कॉम्प्रोमाइज असतं. त्यामुळं इथली जे कर्जत जामखेड तालुक्याची जी गुंडगिरी, म्हणजे बेशिस्तपणा वाढला असं तुमचं मत. बेशिस्तपणा वाढलेला आहे. मग दादा असे आहेत की ती नो कॉम्प्रोमाइज माणूस आहे दादा. मग दादांना गृह खातं दिलं तर पोलीस यंत्रणा सुद्धा सरळ चालतील. ओके.